आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। एक मोठी बातमी, मरता येत नाही म्हणून जगावे लागतं। व्याजाने घेतल्याशिवाय पेरता येत नाही, ही अवस्था संपणार कधी? एक मोठा प्रश्न। धानोरा दिग्रस तालुक्यातील शेतकरी महिलांचा आक्रोश। मरता येत नाही म्हणून जगावे लागते, व्याजाने घेतल्याशिवाय पेरता येत नाही, हे शब्द आहेत एका ताईंचे। ज्यांच्या मडलेल्या हातात नांगर नाही पण काळजीचा ओझे आहे। ज्यांच्या चेहऱ्यावर उन्हाने कालवंडलेली झल आहे, पण डोळ्यात अजूनही थोडीशी आशा आहे। आज धानोरा गावातून पुढे जात असताना शेतात काम करणाऱ्या एका ताईशी संवाद झाला। मागच्या वर्षीचे पैसे उरले असेल ना? काहीच नाही। वा वा, नाही काही पेरलं कसं आहे? पैसे ते काढून सावकारी काढून सावकारी काढून किती काढली सावकारची? पण बँकेचं लोन नाही काढलं? ते थकीत आहे आमचं। अरे, थकीत असल्यामुळे मग सावकार काय भावाने घेते? ते 10,000 रुपये घेतो, 2,500 ते सवय घेते, 50-40,000 रुपये काढतो। 50,000 दरवर्षी काढायला? म्हणजे आता पेरलं 6 एकर का पुन्हा पेरायला 50,000 करावं लागतं? हो, निदान ते तणासक वगैरे आणि 50,000चे मग किती पैसे देतो सावकाराला? 12.5। साधी शांत पण जीवनाची झड सोसलेली ती व्यक्ती गप्पा सुरू झाल्या आणि त्या बोलून गेल्या। दरवर्षी सावकाराकडून पैसा उचलायचा, मग ते फेडायचे आणि परत दुसऱ्या वर्षी नव्याने कर्ज काढायचे, असा चालले। कधी सुटका होईल माहित नाही। त्या एका वाक्याने काळजाचा ठोका चुकला। हा आवाज फक्त त्या ताईंचा नाही, तो आहे हजारो लाखो शेतकऱ्यांचा, ज्यांच्या स्वप्नांना दरवर्षी कर्जाच्या ओझ्याखाली गाडले जाते। सावकारांच्या दारात वाकून उभे राहणे, व्याजाचे हप्ते भरणे आणि स्वतःच्या मेहनतीवरही परावलंबी होणे, हे शेती करणाऱ्याचं वास्तव बनले आहे। मग प्रश्न असा, यात बदल कधी होणार आणि कोण करणार तो बदल? सरकार डोट्स निर्णय का घेत नाही? संपूर्ण कर्जमाफी ही घोषणा फक्त घोषणा राहणार का? या परिस्थितीवर आता उपाय हवा। हे डोळे बंद करून चालणार नाही। शेती वाचवायची असेल तर शेतकऱ्याच्या जीवनातील व्याजाचे सावट दूर करणे गरजेचे आहे। शेतात मढलेले हात सोने पिकवतात, पण तेच हात जर न्याय मागताना थकले तर या देशाच्या अर्थव्यवस्थेचे काय? मित्रांनो, तुम्ही आमच्या टीव्ही मराठी न्यूज इन या पोर्टलवर संपूर्ण बातम्या वाचू शकता आणि आमचे यूट्यूब चॅनल टीव्ही मराठी 24 न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तुमची मदत ही आमच्यासाठी मोठी मदत आहे। पराठी पुरून फुरलं सगळं व्यवस्थित आहे? काही तेवढं काही व्यवस्थित नाही, खर्च लावला पण काहीतरी करायला लागते। मागच्या वर्षीचे पैसे उरले असेल ना? काहीच नाही। वा वा, नाही काही पेरलं कसं आहे? पैसे ते काढून सावकारी काढून किती काढली सावकारची? पण बँकेचं लोन नाही काढलं? ते थकीत आहे आमचं। अरे, थकीत असल्यामुळे मग सावकार काय भावाने घेते? ते 10,000 रुपये घेतो, 2,500 ते सवय घेते, 50-40,000 रुपये काढतो। 50,000 दरवर्षी काढायला? 10,000 म्हणजे आता पेरलं 6 एकर का पुन्हा पेरायला 50,000 करावं लागतं? हो, निदान ते तणासक वगैरे आणि 50,000चे मग किती पैसे देतो सावकाराला? 12.5। किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी। 12 महिने 50,000 घेतले, 12.5 वरते 12,500 वरते। दिवाळी झाली तर घेऊन घेते दिवाळीच्या नंतर मग ते डबल असं का? 6 महिन्याच्या 12,000? हो, 50,000 आले। हो, 50,000। आणि लिहून काय घेते मग? लिहून काही नाही, जवळचे तर देते, ते दुसरे नाही का? खत कितीचं आणलं तुम्ही मग? हे ते 4,000चं 2-4 पोते। 4,000चे एक पोते 1,000। एका एकराला किती लागलं आता? 4 थैली आहे तर 3 पोते देतो, म्हणजे कमी देतो, लहान पराठी आहे तर। मग नंतर पूर्ण किती लागते खत? तरी 12-13 पोते लागते। मग 12,000 13,000चे पोतेच? वेगळी निधन वेगळं, दुकान चालू आहे आमचं, दुकान चालू आहे। म्हणजे पेरावं लागते म्हणून पेरताय? सगळे पेरताय म्हणून आपण पेरतोय। ठीक आहे, तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय। बरं आहे, तुम्ही जवळ काम करताय। मग माणसाने तुम्हाला भेट करून बरं आशीर्वाद द्या शेतकऱ्यांसाठी।
हो, हो, चालू आहे.